चिपळूण शहरातील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात जोरदार कंदाल उडाली। कार्यक्रमाला तब्बल 1.5 तास उशीर झाल्याने आमदार भास्कर जाधव यांचा पारा चढला। पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोरच आमदार भास्कर जाधव कमालीचे संतापले। कार्यक्रमाच्या ठिकाणीच त्यांनी थेट अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले। ते म्हणाले, हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे तर शासकीय तसंच राष्ट्राचा कार्यक्रम आहे। ध्वजारोहणासारख्या कार्यक्रमाला अशा प्रकारे उशीर होणं हे तुम्हाला शोभतं का? तुम्हाला आता दाखवतोच माझी ताकद काय आहे ती। 4-5 अधिकाऱ्यांना घरीच पाठवतो, मग समजेल भास्कर जाधव काय आहे ते। अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील दखल घेत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले। माननीय आमदार भास्कर जाधव साहेब, शिवसेनेचे नेते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काय चाललंय तुमचा कारभार? ही पद्धत आहे काय? झेंडावंदनासारख्या कार्यक्रमाला 1.5 तास उशिरा? काय राष्ट्राचा काय अभिमान तुम्हाला आहे का नाही? काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे? आणि आम्ही तुमची वाट बघतोय 1.5 तास तुम्ही सुरू करताय इकडे सुरू नाही केलेलं। तुमची जबाबदारी आहे काय प्रांत? मग दाखवतोच बघा आता माझी ताकद काय आहे ती। सर्व अधिकाऱ्यांना नाही जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर जाधव नाही। आवाज यायला लागला आम्हाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।